शरणचा उदारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याची काय आहे. देता देवविता नेता निर्विता, येथे याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझ माझ म्हणून व्यर्थ गेला. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, देवासवे आती पाळीतोसी. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. विठ्ठल देण्यापूर्वी किंवा अभंगाचा सरळ अर्थ सांगण्यापूर्वी वारकरी सांप्रदायिक नियमानुसार आपण भजन करूया. पांडुरंगा करू पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका तपोज्ञान वैराग्यम भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम
मुख्य वेशी वेदांत शास्त्रार्थ नित्यम नम नारायण गिरी परब्रह्मं स्वरूपम शरण शरण हनुमंत शरण हनुमंत शरण शरण हनुमंत शरण शरण हनुमंत महिला मंडळ सर्वांनी मंडपात येऊन बसा. पुरुष मंडळ मंडपात येऊन बसा. चला उठा. रोजच्या माणसाने असं करायचं नाही. चला या पुढे या. आलिया संसारा उठा वेग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा देह काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त वेळी घेतलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु संत देवनवाशी तुकाराम यांचा 5 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल अभंगाचा सरळ अर्थ सांगण्यापूर्वी परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे आणि त्यानुसार आज श्री काळभैरव उत्सवानिमित्त अखंड अभिनव सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोकासन तालुका मान जिल्हा सातारा शक्य वर्ष किती 20 वर्ष म्हणजे कंप्लीट झाली. आता 20 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आपला परमार्थ असा किती फुलला पाहिजे होता. किती फुलला पाहिजे होता. भरपूर फुलला पाहिजे होता. पण आपला परमार्थ हा दाखवण्यासाठी आपला दिसतोय किती इथं मंडप काढला पाहिजे होता. कारण लोकसंख्या कमी आहे इथं. नाहीतर 7 ते 9 कीर्तन कारण खाल्ल्यानंतर पळतात. त्यामुळे सुंदर असं दिव्य भव्य सप्त्याचं नियोजन केलंय बरं का शोकासन ग्रामस्थ मंडळांनी. समस्त ग्रामस्थ मंडळ शोकासन व मुंबईकर श्री काळभैरव उत्सव मंडळ शोकासन मुंबई यांचं जेवढं धन्यवाद देता येतील तेवढं भरपूर आहे. आणि आज ते आपल्याला गायक ज्यांच्यामुळे आवाज ध्वनित आवाज घेत आहे. गायकाचं नाव काय. देशमुख महाराज. कानगुडे महाराज. हे सुंदर कारण हरिपाठ ऐकला सुंदर वाटला आनंद वाटला बरं का. हरिपाठा सगळ्यांनी आनंद घ्या कारण पंढरपूरचा 16 हा चालू आहे. किती 7 दिवस आहे. कीर्तनकार पण नंबर 1 चे आध्यात्मिक सांगणारे कारण आता उद्या अरुण महाराज मनकरवाडी गोरक्षनाथ महाराज गाडगे सुरज ना सुर महाराज आणि मीराताई दीक्षित आणि सुनील महाराज यादव निर्डेकर इतकं सुंदर वक्ते आणले. तुम्ही फक्त श्रवणाचा लाभ घ्यायचे आणि ज्ञान वाढवून घ्यायचे. आणि मृदंग आता की होणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. प्रत्येकाचं होणार आहे. कौतुक सगळ्याच होणार. आणि आवाज गाण्याबरोबर पण मृदंगाचा आवाज 1 नंबरचा आहे. आणि नुसता ह्या मंदिरात दुमदुमतोय आवाज तर मृदंग वादकाचं नाव वसंत महाराज धुमाळ मेकळी या गावचे आहेत. आणि आमचा निडळीत मोठा सप्ताह दिव्य भव्य सप्ताह त्यांच्या नियोजनाखाली होतोय. आणि निडळकर पण यांना सोडत नाहीत. आमचे ते खुसपे साहेबांचे चांगली गोष्ट नाही. आणि ते रयत शिक्षण संस्थेचे दळवी साहेब खुसपे साहेब म्हणलं दळवी साहेब यांचे गस्टन मधले हे आहेत. आणि कार्यक्रम दिव्य भव्य त्यांनी मला दाखवलं कारण मी जवळ असून सुद्धा मला इंदोरकर महाराज हा आहेत का नाही समजलं मगाशी. कारण मी हँडीवर पाठवा म्हटलं मस्त असं दिव्य भव्य सप्ताह आणि इथेही दिव्य भव्य सप्ताह आहे. कारण आपला दिव्य भव्य म्हणजे आपण आपले सप्त कीर्तन प्रवचन कशासाठी करायचे. मजा टाइमपास कशासाठी करायचे. का पैसा लय झाला कशासाठी करायचे. पटापटा सांगा कशासाठी. मग तुम्हाला कशाला बोलवलं. विठ्ठल दवाखान्यात आपण कशासाठी जातो.
पैसे जास्त झाले म्हणून, का करमत नाही म्हणून, का मजा करायला जातो दवाखान्यात? कशासाठी जातो? आपलं रोग घालवण्यासाठी आपण दवाखान्यात जातो. आणि जर रोग जात नसेल तर त्या दवाखान्यातला डॉक्टर बदलावा. हे शब्द, कीर्तन, प्रवचन, हरिकथा कशासाठी? तुमचा भवरोग जाण्यासाठी. हा सुद्धा एक प्रकारचा दवाखाना आहे. आणि दवाखान्यात टाइमपास मजा करण्यासाठी येऊ नका. आपला भवरोग जाण्यासाठी या सप्त्यात यावं, कीर्तनात यावं, प्रवचनात यावं. मनुष्य जन्माला आलेल्याचं सार्थक काय हे डोक्यात ठेवून आपण यायचे. कारण 84 लक्ष येवणे आणि अनेक येवणीमध्ये अनेक जीव, पशु, त्याच्यामध्ये शून्य असणारा सुपीक जमीन, त्याच्यावरच पिकं घेतली जातात. नापीक जमिनीवर पिकं घेतली जात नाहीत. सुपीक मेंदू कोणाचा आहे? 84 लक्ष येवणीमध्ये मनुष्याचा आहे. कुणाचा आहे? मनुष्याचा आहे. म्हणून मनुष्यासाठी उपदेश आहे. कुणासाठी? का मला सांगा. मांजरासाठी आहे, कुत्र्यासाठी आहे, बैलासाठी आहे, म्हशीसाठी आहे. कारण पशु काय? सुंदर प्रमाण दिलं, टाळा वाजवा. सुरुवातच सुंदर केली, सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. याच देही गडे देवाचे भजन. आणि ज्ञान कुठल्याही जन्मात नाही. चांगला विचार करायचं कुठल्या जन्मात कळतं? मला सांगा, कधी मांजरीने, बोक्यानं, कुणा पशु प्राण्यानं टेन्शन घेतलंय? कधी बघितलंय का? टेन्शन कुठला प्राणी घेतोय टेन्शन? आणि टेन्शन घालवण्याचं औषध कुठल्या दवाखान्यात आहे? बहुरोग म्हणजे काय? संसाराला सकाळी उठल्यापासून ते बरेपर्यंत करतो. काय त्याचं नाव? संसार. पण संतांचा संसार वेगळा, आमचा तुमचा संसार वेगळा. संसार म्हणजे काय? आपलं बायका, मुलं, बाळ, नातू बितू याच्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत धडपड करायची. मरेपर्यंत कष्ट करायचं. पैसा जमवायचा, बंगला, गाडी, मोटार कार सगळं करायचं. याला आपण आम्ही काय म्हणतो? संसार. संत महात्मे कशाला संसार म्हणतात? जन्म आणि मरण. आजच्या सेवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतायत, आलिया संसारा. या संसारामध्ये नरदेहाला म्हणजे मनुष्य योनीला तुम्ही जन्माला आला ना, मनुष्य जन्माला आला ना, तर तुम्ही काय करा? उठा. आता समज नाही ना मागे काय इतिहास केला, किती वाईट वागला, काय घेणं देणं नाही. कारण तुकाराम महाराज आहे, मागे पेले पाहू त्याची जिरवली. पण इथून पुढे मी कीर्तनात आलोय, सर्वांचं भलं होईल ह्या विचाराने जगेल. मी प्रत्येक वेळी विचार करताना सारा विचार करेल, ज्यानं सर्वांचं भलं व्हावं, माझं भलं व्हावं, माझ्या कुटुंबाचं भलं व्हावं, शेजारच्याचं भलं व्हावं, वस्तीचं भलं व्हावं, गावाचं भलं व्हावं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, देशाचं. ज्यानं देव, देश, धर्म या तिन्ही गोष्टी सांभाळल्या आणि त्यांच्यासाठी भलं
सर्वांचं भलं व्हावं या हेतून जगले हे वर्ग जर कोण असेल तर संत. आणि संत कशासाठी इथं जन्माला येतात? कशासाठी येतात? वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. कशासाठी येतात? कुळ आपल्या सर्वांचं कुळ कोणत्या जातीमध्ये जन्माला आला आहे ह्याला महत्व नाही. या रे लहाना थोर, जाती भगती नारी नारा, बारावारी विचारा, मुलगे चिंता बोधाके. या रे लहाना थोर, जाती भगती नारी नारा, कोणत्याही जातीतल्या या, लहान असो मोठा असो, प्रत्येक धर्म मंडपात या. जात पात कुठली जात धन्य आहे? जी परमार्थाकडे वळती ती जात धन्य. कुठल्याही कुळामध्ये जन्माला येऊ द्या, पण परमार्थाकडे ती जी जात वळल, मनुष्याची जी जात परमार्थाकडे वळती ती धन्य. म्हणून आलिया संसारा उठा वेग करा. वेग करा म्हणजे समजलंय, कारण क्षणभंगुर आहे जीवन. उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. पांडुरंगाला शरण जा, त्या भगवान परमात्म्याला, ज्या सृष्टीचा चालक मालक आहे अशा भगवान परमात्म्याला तुम्ही शरण जा, कारण तो उदार आहे. आणि उदार असल्या कारणानं तुम्हाला तो सर्व माफ करणार आहे. पण केस कुणाकडे द्यायचे? तुम्हाला संताकडे. कलियुगात संत कसे आहेत? कलियुगात संत भेटणं फार अवघड आहे. मग संत शोधायचं तरी कसं? संत शोधण्यासाठी सुद्धा गोष्टी आहेत. त्यासाठी तुकोबारायांची गाथा ही 5वा वेद आहे. नाही तुम्हाला 4 वेद समजले तर तुकोबारायांचे सार्थ गाथा ना वाचा. अभंग 2-3 वेळा वाचा, सार्थ वाचा, हळूहळू तुम्हाला कळेल. आणि अभंग रूपी कर्म ठरवा. तुमचं कर्म वेदानुसार चालेल. माझं खरं आहे का, तुमचं खरं आहे का, इतरांचं खरं आहे का, हे पाहण्यापेक्षा वेदात काय सांगितलं हेच खरं आहे. विठ्ठल त्यामुळं वेदाला धरून आपण परमार्थ केला पाहिजे. सनातन हिंदू धर्म वेदाला धरून आहे. वारकरी संप्रदाय सुद्धा वेदाला धरून आहे. आणि सगळं खरं सत्य काय असेल तर वेद. तुकोबारायांची साधा गाथा, तुकोबारायांची गाथा 4,500 राहू दे. टेन्शन दूर व्हावं यासाठी आपल्याला काय पाहिजे? डोक्यामध्ये तुकोबारायांची गाथा पाहिजे. आणि तुकोबारायांची गाथा पांडुरंगाकडे नेते. उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. आणि तुम्ही नाही केलं तर तुम्ही पशु प्राण्यावाने जगला. कारण हे देह कोणत्याही योनीतला देह असू द्या, कुणाचं गिराईक आहे? काळाचे देह काळाचे, धन कुबीराचं आहे. येथे मनुष्याचे काय आहे? देता देवविता जन्माला घातलं, आई वडिलांना घातलं फक्त निमित्त कारण. प्रजनन ही अशी गोष्ट आहे विज्ञानाची. आपल्यासारखा माणूस तयार करणं हे प्रजनन आहे. मग पशु असो, प्राणी असो, मनुष्य असो, सगळ्याला नियम सारखा, आपल्याला वेगळा नाही. आपण सुद्धा खातो, पण पशु सुद्धा खातात, प्राणी सुद्धा खातात. आपण सुद्धा झोपतो, पशु सुद्धा प्राणी सुद्धा झोपतात. आपण जे जे क्रिया करतो ते पशु प्राणी करतात. मग विशेष काय आहे आपल्याकडं? बुद्धीचे वैभव अन्य नाही.
बुद्धी दिली बुद्धी, आणि ही बुद्धी नुसतं खाण्यापिण्यासाठी मजा मजा करण्यासाठी नाही रे बाळांनो. कशासाठी बुद्धी दिली? तर परमार्थाकडे वळण्यासाठी. शासन करून का होईना, दंडन करून का होईना, पण हे मन परमार्थाकडे वळवा. कारण उठा वेग करा शरण जा उदारा, देहे काळाचे धन कुबीराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देता देविता, जन्माला घालणारा पण तोच आहे आणि नेणारा सुद्धा कोण आहे? नेता नेविता. येथे त्याची सत्ता काय? ते म्हणजे नेणारा आणि देणारा कोण आहे? भगवान परम. मग मधलं काय आहे? आयुष्य. मधलं काय आहे? जन्माला येणं आणि मरणं हे आपल्याकडे हातात नाही. म्हणजे एक पुस्तक आपल्या हातात आहे. 3 पानाच्या पुस्तकामध्ये जन्म आणि मरण गेलं, एक राहिलं. मग हे कुठलं आयुष्य? जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत काय आयुष्य. आणि आयुष्य कसं जगायचं यासाठी आपल्यापाशी काय पाहिजे? विचार. विचार हाच परमात्मा आहे. आणि दुसरी गोष्ट प्रेम हाच परमात्मा आहे. ज्याच्या जवळ विचार गडूळ, काकडा करा, हरिपाठ करा, भजन करा, मंदिरात 17 वेळा या, विचार जर गडूळ असेल तर परमात्मा दूर गेला. प्रेम अंतःकरणात जिव्हाळा वात्सल्य नसेल तरीही दूर गेला. म्हणून प्रेम हाच परमात्मा आहे आणि विचार हाच परमात्मा आहे. आणि ही बुद्धीनं तुम्हाला साधता येते. म्हणून देता देविता, नेता नेविता, येते याची सत्ता. मनुष्याची सत्ता इथं काय नाही. निमित्ताचा धनी. आम्ही तुम्ही कशात फुटलो? हे माझं आहे, माझं आहे, माझं आहे. शरीर तरी तुमचं आहे का? हे शरीर सुद्धा माझं नाही. मग तुम्ही इतर वस्तूत माझं पाहता. घेऊनिया छंद माझे मारे, घेऊनिया छंद माझे मारे, घेऊनिया छंद माझे मारे, घेऊनिया छंद माझे मारे. मोठा होता परिचय झाला माझा, घेऊनिया छंद माझे मारे. सोपं सांगितलं, शरीर सुद्धा माझं नाही. मग प्रत्येक वस्तूत माझं पण पाहणं काय आहे? दुःखाला कारण आहे. म्हणून निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात. हे सगळं तुम्ही बघताय ना, आजपर्यंत टिकलंय का? लहानपणापासून बघा, हळूहळू जीर्ण होत चाललं. याचा अर्थ नाश पावते. तो का म्हणे, कारे नाशिवंतासाठी. कुणाला विसरताय? भगवान परमात्म्याला विसरताय. देवासवे आटी पाडी तसे का? देहे काळाचे धन कुबीराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. हा भगाचा सरळ साधा अर्थ अखंड हरिनाम सप्ताह 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. आणि योग मला ज्यांच्यामुळे सेवा मिळाली, तानाजी पवार यांच्यामुळे मला सेवा मिळाली. आणि ह्याच गावामध्ये आता जे वारकरी पंगत झाले ते सुद्धा माझे काका आहेत, गुरुजी काका आहेत. आणि त्यांचाही मला घर पाहण्यासाठी पहिल्यांदाच योग आला. कारण हा योग तानाजी पवार यांच्यामुळे मिळाला. आणि तानाजी पवारांची मिसेस आणि मी एका वर्गात होतो, 1ली ते 10वी. त्या 10वीच्या ग्रुपवर मी आपले शॉर्ट व्हिडिओ किंवा कीर्तनाचे युट्यूब चॅनलला टाकायचो. त्याच्यातून ही कीर्तन सेवा आलेली आहे. आणि त्यांचंही किती कौतुक करावंच असं. आणि मी निरपेक्ष यादीतला कीर्तनकार आहे. निरपेक्ष यादीमध्ये कसं आहे, कीर्तनकाराला याचा दिलं तरी चालतं, याजाच्या वर 1000-1500 दिलं तरी चालतं. आणि मी त्यातल्या त्यात निरपेक्ष सेवेमध्ये बिना बिदागीमध्ये.
निरपेक्ष, निरपेक्ष बिना लिस्ट आहे का नाही? निरपेक्ष म्हणजे काय? काय काय माणसं निरपेक्ष दाखवतात, पण असतातच असे नाही. कारण एक मुंबईचं शिव होतं, मुंबईचा बिझनेसमॅन होता आणि खेड्यापाड्यात त्याची कंपनी होती. आणि येत असताना एक खड्डा लागला आणि खड्डा लागला की तिथं भरपूर पाणी होतं. त्या खड्ड्यामध्ये पाण्यामध्ये गाडी अडकली आणि अडकल्यामुळं काय झालं, तिथं 4-5 ग्रस्त लगेच तातडीनं आले आणि ती गाडी पुश केली आणि बाहेर काढण्यास मदत केली. त्या बिझनेसमॅन वाटलं चांगली माणसं आहे ती, किती आनंद वाटला त्यांना. लगेच त्यांनी 1000 रुपये काढून दिले, तुम्ही मला मदत केल्यानंतर. पण त्या 5 ग्रस्तामध्ये एक प्रामाणिक माणूस होता आणि त्याच प्रामाणिक माणसाला बोलावल्यानंतर प्रामाणिक माणसाला विचारलं की ही पावसाळ्याचे दिवस आहेत, आता तुम्ही काम धंदा काय करता का नाही? शेती भीती करता का नाही? शेती भीती आपल्याकडे काय नाही. बरं, काय नोकरीला विक्रीला कुठेच नाही. मग काय करता? कसा उदरनिर्वाह चालतो? इथं खड्ड्यामध्ये गाडी अडकली ना, गाडी अडकली की आम्ही काय करतो, त्यांना न सांगता आम्ही मदत करतो. पैसे बिसे आम्ही काय मागत नाही, ती खुशीने देतात आणि त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो. पण तो प्रामाणिक आणि सत्य होता. कोण? त्या ग्रस्ताला विचारतो, बर हे पावसाळ्यात ठीक आहे, खड्ड्यात पाणी होते, साचते, पण उन्हाळा कडक असा उन्हाळा जर पडलं तर पाणी राहील का? होत पाणी अजिबात राहणार नाही. मग तुमचं उदरनिर्वाह पोट कसं चालायचं? तो सत्य वागणारा प्रामाणिक होता. म्हणला पावसाळा असू नाही तर उन्हाळा असू नाही तर हिवाळा, तो खड्डा आम्ही कधीच मोजून देत नाही. का? फक्त कुठनं बैलगाडीनं का होईना, पण आम्ही बियालं आणून ती खड्डा तसा दंब ठेवतो आणि गाडी आली की अडकल्यावर आम्ही लगेच तातडीनं जातो. त्यांना पण वाटतं निरपेक्ष आहे. जसं आम्ही पाकिट दिला नाही म्हणून निरपेक्ष आहे, बिना बिजागी आहे. बिना बिजागी म्हणजे तुम्ही द्या नाही तर देऊ नका. मग पाकिट घेऊन त्याच्यात 0 रुपये टाका आणि लाख रुपये टाका. आजच्या कीर्तनकार कसा ठरवायचा माहितीये का? एक तर कीर्तनकारांना आजच्या कीर्तनकार व्हावं, नाहीतर सच्च्या कीर्तनकारात कोण मोडतं माहितीये का? संत. काही न घेणारे कीर्तनकार हे सच्च्या कीर्तनकारात मोडतात आणि ते संत आहेत. विठ्ठल आजच्या कीर्तनकार त्या पाकिटामध्ये 0 ठेवून द्या आणि लाख रुपये ठेवून द्या. लाखवाल्याची स्तुती करत नाही आणि 0 रुपये ठेवलेत म्हणून त्या सत्तेच्या त्या गावाची बदनामी किंवा ज्यानं दिले त्याची बदनामी करत नाही. पण 0 दिल्यानंतर पुढच्या वर्षी जर तारीख दिली, तो जर नाही आला तर तो आजच्या राहत नाही. आजच्या वेळा काय कुणाला जमल? हे गाता शिकवत, आम्ही शिकवत नाही. मी पदरचं हे एकनाथ महाराजांचं प्रकार आहे. 5 कीर्तनकाराचे प्रकार आजच्या झालं आणि सच्च्या झालं 2 कीर्तनकार. आता 5च्या कीर्तनकार तुम्ही 4-5 हजार द्या, 500,000 मूळ रडून मागणार. कोण मागतो? बारक बाळ बापाला आई वडला काय करत? हट्ट करत. हट्ट करणं कुणाचा स्वभाव आहे? कुणाचा? बाळाचा. मग ती 5च्या कीर्तनकार. आता लुच्च्या आणि कच्च्या 2 राहिले बरं का. कच्च्या कीर्तनकार तो ज्ञानी आहे, समाज सुधारक पण आहे, उत्कृष्ट गायक आहे, उत्कृष्ट सांगण्यात कला आहे, त्याचं सगळं ज्ञान वेदाचं त्याच्याकडे आहे. पण ठरवून फेकसा 17,000, 25,000, 50,000, 1,00,000 कच्चा. किती ज्ञानी असू दे, कच्चा कीर्तनकार. विठ्ठल विठ्ठल. आता येत राहिला लुच्च्या. चला वाचलं कीर्तनकारात पण आहे होय. कीर्तनकारात पण तुम्ही शोधाय गेला ना सगळीकडे गावते. लय वांगाळ आहे. परमार्था दुसरा महाराज दिसला ना कीर्तनकाराचं पटन ना, गायकाचं पटन ना, पेटी मास्तरचं पटन ना, मृदंगवादकाचं पटन ना. का? हे मी मृदंगवादक, पण मग आपलं तरी पटतंय का माणसात? ह्यासाठी काय पाहिजे पटायसाठी? सर्वांचं भलं व्हावं ही अंतःकरणात भावना पाहिजे. अंतःकरणात भावना असल्यावर पटणार ना. फक्त बायकोच पटवून घ्यायचे का? आईचं नाही. काबाड कष्ट आई वडिलांनी दिवस रात्र केलं,
सध्याचा अवरेज कधी आहे? ही मंडप भरत तेव्हा तुमचं 20 वर्ष 25 वर्ष 5 वर्षांनी तुम्ही रौप्य महोत्सवाला येचाल. पण रौप्य महोत्सव नुसतं दाखवायला ही जेव्हा गर्दी फुल भरत कीर्तनाला त्यावेळी खऱ्या अर्थानं रौप्य महोत्सव. रौप्य महोत्सव नुसतं त्या ह्याच्यात नाही. आणि इथे येणा गेला एकच माणूस. काय काय गावात मी पहिला नावक्या कीर्तनकार होतो. कुसळवाडीला मला भेटलं. कुठं सांगलं नावक्या गायनाचा अंग 0. गायनवाले मला लय जापते ते. बाकीच जरी असलं कीर्तनकार गायनाचा अंगच नाही कीर्तन करतो. म्हणलो मला गायनाचा अंग नसू द्या हो, पण मी संतांच्या अभंगारूपावर कर्म ठरवतो. तिथं काय लिहिलंय त्यानुसार मी कर्म करण्याचा प्रयत्न करतो, पारमार्थ करण्याचा प्रयत्न करतो, सत्य वागण्याचा प्रयत्न करतो. थोडं माझ्याकडून पण चुकत असेल ना, का माणूस हा जे चुकत नाही तो देव, चुकतो तो पण चुका सुधारतो तो माणूस. आणि माणूस संत होता येतात, पण कसं विवेकानं आचरण केलं पाहिजे. आणि विवेकानं आचरण केलं, संत रूपी अभंग कर्म ठरवलं, सर्वांचं भलं व्हावं ही अंतःकरणात भावना ठेवली. तुम्ही म्हणसाल सर्वांचं भलं झाल्यानंतर माझं भलं होईल का? बघणारा कोण आहे सर्वांचं भलं केल्यानंतर? देव काम करतो भक्ताची. सर्व भार देवावर, सर्वांचं भलं व्हावं हे ज्ञान परमार्थाचं आम्हा तुम्हाला. कारण देव आपल्याला भेटावा, देव भेटावा तर आपल्याला कोणाची संगत केली पाहिजे? कारण संत साधू ऋषी मुनी ऐशी अशी पदर धरा, जेणे देव येईल जवळी, ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. आणि ही संत साधू ऋषी कलियुगात बघितलं तर संत कसे आहेत? पोटासाठी संत. कलित झाले बहुत होतील बहुत, का होतात का नाही? अशोक खरात नाग दाखवलं, नाग गांडा जादू टोना चमत्कार दाखवणाऱ्या महाराजाकडे पळू नका. मला सांगा, तुमचा दोष दाखवणारा पितृदोष किंवा अमुक दोष दाखवणारा त्याच्या इलाज तोच काढणार. आणि त्याचा इलाज काढला तुम्हाला बरं वाटणार, समाधान वाटणार. पण तुमचा मनी गोड बोलून त्याचा नाव कशावर? पैशा. मधुरवाणीच्या नका पडू बळी, जाल यमपुरी भोला भोगावया, यमपुरी भोगावया. मग परत पैसे गेले एवढं बसते, बायको राग काढतोय, आई वडिलावर राग काढतोय. त्यासाठी काय पाहिजे? विचार. आणि विचार सगळ्या उच्च विचार कुणाजवळ आहेत? संतांजवळ आहेत. कारण देव भेटावा का कळावा? कळावा. बरं मी सांगतो, आता मला सांगा, पैसा भेटावा का कळावा? हा कळावा. बरं ही 500ची नोट कळाली का? ठेवू का खिशात? 1000 रुपये 2000 तुम्हाला आता गायकाला बोलवलं, हा विठ्ठल शिंदे हे झालं तुम्हाला 500 रुपये दाखवलं, खिशात टाकलं. भेटावा ना. तसा देव आपल्याला भेटावा. आणि देव भेटायसाठी कुणाची संगत करा? हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय, हरे प्राप्ती उपाय, देव भेटावा यासाठी कोणाची संगत पाहिजे आपल्याला? कलियुगात पोटासाठी संत आहेत. मग देऊन ठेवलेले सदग्रंथ
तुकोबरायांची गाथा ज्ञानेश्वरी. आता ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. किती वेळ मंडळ असतात वाचनासाठी? व्यासपीठ चालक कोण आहेत? त्यांच्यासाठी टाळ्या उद्या. हा, व्यासपीठ चालक काय नाव आहे तुम्हाला? हा, त्यासाठी टाळ्या उद्या बरं का. सुंदर असं व्यासपीठ चालक आता मिळणं फार दुर्मिळ झाले. माणसाला काबाड कष्ट सकाळपासून संध्याकाळ करतील, पण वाचा येऊन सुद्धा बसतीलच सांगता येत नाही. किती वाचक आहेत? टाळ्या वाजव 50 एवढं तयार केलं म्हणलं चांगला. आमच्या गावात सांगू का? तुम्ही हात चाल बरं का. आमच्या पण सप्ताहात 3रा दिवस आहे. नित्य नियमानं 2 दिवस झाले. 5-7 ते 10 आहे ते, पण ती अशी कमी जास्त गोष्टी, पण नित्य नियमानं 3च आहे. मी म्हटलं 3 तिघाट काम बिघाड होईल की, पण त्या 3 तिघाट काम बिघाडासाठी मी उद्या ठरवलं गोंदावलीला जायचं आणि त्यांच्यासाठी एक मंत्र आणून द्यायचा. मंत्राची मशीन आणून द्यायची. बाबा कशा ह्यांनी आपली राखली म्हणून त्यांना कुठला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. 3 अशी वाचक 3च आहे ती. मलाही सोपं झालं. जर संख्या जास्त असती तर ती मशीन आणखी वर्षभर वॉरंटी बदली आणायची, अशी साधी आणायची का? बंद पडल्या म्हणणार महाराज आपलं महिन्यापुरते पण सप्ताह वस्तूवर टिकली नाही. आणि श्रवण केलं तरी भगवंताचं नाम. जसं जटाऊ पक्ष ज्यावेळी प्रभू रामचंद्रानं जटाऊला मांडीव घेतलं आणि जटाऊ राम 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 असा आवाज करत होता आणि पाणी सोडण्याचा प्रयत्न करत होते प्रभू रामचंद्र, पण जटाऊ पाणी चुचीतून बाहेर येत राम राम, कारण अखंड चिंतन भगवंताचं सोडायला तयार नव्हतं. पशु असून सुद्धा जटाऊ. मग भाऊ लक्ष्मणाला सांगितलं की कानामध्ये काय कर, राम राम राम, आणि चुचीत पाणी सोडतो. आणि मग कसा मग राम राम लक्ष्मण सुरू केलं आणि प्रभू रामचंद्रानं जट्टा चुचीमध्ये पाणी सोडलं आणि गत प्राण झाले मांडीवर. प्रभू देवाच्या मांडीवर मरण येणं किती भाग्य असेल. ज्याच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला आले त्याला दशरथ राजाला मांडी भेटली नाही, पण कुणाला भेटली? अखंड चिंतन सेवा. आपल्या पोटी जन्माला यायला मुलगा सुद्धा सात्विक जन्माला यावा असं वाटत असेल तरी सुद्धा आई वडिलांना कष्ट करावं लागतं. राजा दशरथाने सुद्धा भरपूर तपश्चर्या केली होती. आदिती कश्यप असतात. देवाबरोबर राक्षसाबरोबर युद्ध चालू असताना सुद्धा देवांना मदत केली, पण शेवट राम राम राम, माझा राम कसा नाही आला? राम 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 विरहान. कुणाचा शाप होता? श्रावण बाळाच्या. मला सांगा, श्रावण बाळाच्या आई वडील काय ऋषी होतं का? शाप कसा काय खरा ठरला? देवाच्या बापाला सुद्धा शाप खरा ठरला. काहीतरी पुण्य असल्याशिवाय शाप सुद्धा खरा. ऋषी मुनीचा एक शाप खरा ठरायचा, कारण ती कठोर तपश्चर्या करायची. मला सांगा, रावणानं कशाच्या जीवावर सामर्थ्य निर्माण केलं? तपाच्या. भोळा बाबा सहज प्रसन्न होणारा देव आणि डोकं न चालवणारा असा समजल्यानंतर भोळ्या बाबाची भक्ती करून तप करून काय केलं? ब्राह्मण होऊन गेलं. दशविधी ग्रंथ, दशविधी ब्राह्मण, पंडित, शास्त्राचा पंडित, विद्वान असा ब्राह्मण. पूजा करणारा एकमेव कोण असेल तर रावण. आणि लंका कोणाची होती? घर बांधलं होतं लंकेत पार्वतीसाठी भोळ्या बाबाने. आणि भोळ्या बाबाची पूजा केली आणि पूजा केल्यानंतर दान ही मागत नव्हता, आमच्या सारखा निरपेक्षच. पण पूजा झाल्यानंतर त्याचं लक्ष पूजा करताना सारखं कुठं होतं? त्या महाराज म्हणजे असं ते आहुती देताना का नाही त्याचं लक्ष त्या लंकेच्या महालावर. पार्वतीसाठी भोळ्या बाबानं बांधला होता आणि ही आहुती देताना पूजा बिजा पूर्ण झाल्यानंतर भोळा बाबा म्हणला, काय दक्षिणा काय? ती दक्षिणा काय म्हणल्यानंतर ती काय म्हणते?
तेवढं घर देतात असतो बोळा बाबा. परत मग काय मागितलं? घर मागितलं, ठीक आहे ना, इथवर मागितलं. भोळ्या बाबाची पत्नी सुद्धा मग ही काय विकृती आहे, म्हणून विकृती असल्यामुळं तुकोबारायांनी दिलं नाही. झाले रावण राज्य, काय दिलं तुकोबारायांनी? झाले राम राज्य काय उदया. हे झाले राम राज्य काय उदया. काय उदया. हे झाले राम राज्य काय उदया. धरणी धरे तिथे गाणी ओळखल्या माहिती. धरणी धरे गाणी ओळखल्या माहिती. धरणी धरे तिथे गाणी ओळखल्या माहिती. धरणी धरे तिथे गाणी ओळखल्या माहिती. तसा अशोक खरात हा विकृतीचा माणूस आहे. आणि वारकरी संप्रदाय हा एक नंबरचा आहे. वारकरी संप्रदायाचा भोळ्या बाबाची मी तस्वीर आपली प्रतिमा पाहिली भोळ्या बाबाची. मला सांगा वारकरी संप्रदायाची सुरुवात कोणी केली? आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथ उमा बीज प्रगटले. मच्छिंद्राला दिले जगदीशे. रामागली जगदीशे. आदिनाथ उमा बीज प्रगटले. वारकरी संप्रदायाचं मंत्र जर कोणाकडून आला तर भोळ्या बाबाकडून. कुणाला सांगताना आला? सोपं आहे, पार्वतीला. पार्वती डुलका घेतला, कुणी ऐकला? विष्णूचं रूप घेऊन पाण्यामध्ये माशाचं. जाणलं कुणी? भोळ्या बाबा. विष्णू न हा मंत्र जाणलाय, पण हा मंत्र फलद्रुप्त होणार नाही. कोण म्हणतोय? भोळा बाबा. मग विष्णू प्रगट झाले आणि विष्णू भोळ्या बाबाला म्हणाले, अरे मला मानवाचं कल्याण करायचे. काय करायचंय? भोळा बाबा म्हणतो, अरे तुला मानवाचं कल्याण करायचंय ना, तर मानवाच्या जन्मात जाऊन गुरु कर. म्हणून मानवाच्या जन्मात गेल्यानंतर गुरु केल्यानंतर हा फलद्रुप्त. मग मच्छिंद्र हा काय? मच्छिंद्राचा गुरु कोण? आदिनाथ उमा बीज प्रगटले. मच्छिंद्रला दिली सहज शेती. मग मच्छिंद्राचा गुरु कोण? हा आदिनाथ. कसं तुम्ही कथा सांगा? आदिनाथ उमा बीज प्रगटले, पण मच्छिंद्र कथासार जर ऐकले असेल तर लक्षात येत मच्छिंद्राचा गुरु कोण आहे. अभ्यास करा. दत्तात्रेय आला कुठून? भोळ्या बाबाकडून. मच्छिंद्राला पण मनुष्य जन्मात येऊन कोणाला प्रगट व्हावं लागलं? विष्णूला. मच्छिंद्र हा विष्णूच आहे. म्हणजे भोळ्या बाबाला कोणाचं? तिन्ही महेश, तिन्ही ब्रह्मा, विष्णू हे तिन्ही देव एका त्रिदेव म्हणून आपण ओळखतो. दत्तात्रेय. दत्त संप्रदाय म्हणा, वारकरी संप्रदाय म्हणा, देवाची रूप अनेक, देव अनेक, नाव अनेक, पण देव किती? मला सांगा तुम्ही. आपण ही संत ज्ञानेश्वर माऊली सगळ्यांच्या आपण माऊलीचं भजन केल्याशिवाय वारकरी संप्रदायाचा पाया. मला सांगा ज्ञानदेवा सार जो जीविते. ज्यावेळी 700 श्लोकाची गीता तत्व सांगितलं कुणाला? अर्जुनाला. ते गीता तत्व हनुमंतरायाने कशा ऐकलं? ध्वज स्तंभावरी वानरू कुणी ऐकलं? परमवीर हनुमानानं ऐकलं. आणि अर्जुनाला कुणी सांगितलं? भगवान श्रीकृष्ण. किती होती? 3.
अंजनी मातेनं टाळून पडला होता की एवढ्या लंकेमध्ये युद्ध केलं, अनेक राक्षसाचा पडसा पाडला, लंका जाळली, सीतेचा शोध लंकेत जाऊन पण 1 मिनिट 1 दिवस सुद्धा कधी दर्शन अंजनी मातेचं चुकवलं नव्हतं कोणी भक्त हनुमंतराय. आणि ज्यावेळी गीता तत्व ऐकलं त्यावेळी दर्शन घ्यायचे चुकले. लोटांगण घातलं अंजनी मातेनं आणि अंजनी मातेने लोटांगण घातल्यामुळं ज्यावेळी भक्त हनुमंतराया गेले, हनुमंतरायांना अंजनी मातेने विचारलं की दररोज नित्य नियमानं दर्शन घेणारा तू का आला नाहीस? तर त्यावेळी उत्तर देतात की मी ध्वजस्तंभावरून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता तत्व सांगत होते आणि ते ऐकण्यात इतका मग्न झालो की मी देहाचा विसर पडला. मग ते गीता तत्व मला सांग, जेना तू दर्शनाला आला. मी ऐकलं ते गीता तत्व, मी ऐकलं पण मला आता डोक्यात राहिलं नाही. म्हणजे मी काय काय वेळ कीर्तनात विसरतो. तू म्हणता का कीर्तन करताय अभ्यास सुद्धा नाही, डळ दिसते. एवढं हनुमंतरायाने ते गीता तत्व ऐकलं आणि ऐकल्यानंतर ते विसरले. अंजनी मातेने बरोबर कुणी ऐकली त्याला घेऊन ये. कुरुक्षेत्रावर लगेच हजर आणि अर्जुनाला बाहुला घ्यावा असा उचलला मारुतीराय आणि अंजनी माते पुढं उभं केला. अर्जुन सांग भगवान श्रीकृष्णानं काय सांगितलं गीता तत्व? माझा मुलगा भक्त हनुमंतराया नित्य नियमानं दर्शन करणारा हनुमंतराया आज दर्शनाला आला नव्हता. सांग. अर्जुन म्हणाला ध्वजस्तंभावर भक्त हनुमंतरायाने श्रवण केलंय, मग त्यांच्याकडून तुम्ही ऐकलेच असेल. नाही, विसरले. अर्जुन म्हणाले मी विसरलो, तो तसा मी. मग ज्यानं गीता तत्व 700 श्लोकाचं सांगितलं, कुणी सांगितलं? भगवान श्रीकृष्णाने. कुणाला? अर्जुनाला. त्याला घेऊन. कारण ही परमात्म्याचा गुण आहे, विसरणं सुद्धा. म्हणून आपण काय खाल्लं किंवा थोड्यापूर्वी काय खाल्लं विसरतोय. का विसरत? म्हणजे तुमच्या आमच्यात कुणाचा गुण आहे? परमात्म्याचा गुण आहे. विसरणं म्हणजे मारुतीराय विसरले, अर्जुन विसरले. आता भगवान कृष्ण मारुतीराया परत कुरुक्षेत्रावर गेल्या. भगवान कृष्णाला जसा बावला उचलावा तसा उचलला अंजनीच्या मागे. सांग, ताऊच पडला. सांग असं काय गीता तत्व अर्जुनाला सांगितलं तू? काय सांगितलं असं तत्व, गीता तत्व? तो मला प्रकट कर. दोघांनी श्रवण केलं, सांगितलं नाही का? मी तेव्हा भाऊ शून मी सांगितले अर्जुनाला खरी, पण मला आता हाय असं सांगता. म्हणून किती जणांचं तरी कॉपी पेस्ट करायला आपल्याला जमत नाही. हाय असं एक प्रकारचं कीर्तन करायचं का? करतेच काय तो भाग वेगळा, पण कॉपी पेस्ट करणं सुद्धा हाय असं. मी सांगितले त्यावेळी भगवान श्रीकृष्ण अंजनी मातेला म्हणतात, मी सांगितले त्यावेळी खरं, पण मला आता सांगता येणार नाही. पण अंजनी मातेनं टाहो फोडला आणि अंजनी मातेच्या टाहो खातर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे गीता तत्व प्रकट करण्यासाठी मी ज्ञानोबा माऊलीचा अवतार घेईन. ज्ञानदेवा सार जीविते हे माऊलीचा अवतार. महाविष्णूचा अवतार वारकरी संप्रदाय जर आपल्याला तुम्हाला मान मिळाला, हे कृपा जर कोणाचे क्षेत्र ज्ञानोबा माऊलीचे. आणि ज्या काळ भैरव कोणाचा अवतार आहे? मी का सांगितलं हे भगवान शंकर? कारण काळ भैरव कोणाचा अवतार? ह्या देवाला खोट चालत का नाही? खोट अजिबात चालत नाही. मग हे तो खोटा दादा करत असते तर वरचा पाहतो
त्याला जास्त आयुष्य देतो खरं, पण त्याला सहजासहजी त्याचं वसुली केल्याशिवाय. त्यामुळं भैरवाच्या नावानं चांगलं बोला, कारण ह्या देवाला खोटं अजिबात चालत नाही. ती देवता असेल तर कोणती देवता आहे? काळ भैरव. कैलासचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, दयाची आपलं वारकरी संप्रदाय ची सुरुवात ज्यानं केली अनादी कालापासून. अनादी काल म्हणजे कधी निर्माण झाला हे सांगता येणार नाही. भोळ्या बापापासून. आणि भोळा बापाच आपला कोण आहे? काळ भैरव आहे. मग इथं नतमस्तक झाला, ह्या प्रांगणात आला, इथं जप केला, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी देवी कुठली? जोगेश्वरी आहे. मला सांगा, देवीचा अवतार सगळं बघितलं तर कुणाचा येतं? भोळ्या बाबाच्या. कोणते? मग तामसीदार चालत. तामसीदार म्हणजे काय? कोंबड बकर. कोंबड बकर मारू नका, उसने घेईल विठ्ठल सका. तुम्ही जर कोंबड बकर मारलं तर उसनं कोण घेईल? देवीच्या नावानं, राखणदाराच्या नावानं जर तुम्ही कापाकापी करत असाल तर सावधान. कारण तुकोबारायचं प्रमाण, मांस खावयाची आवड जोडीला वैरी जन्मोत्तरीचा. मांस खाण्याची आवड. आणि ही तुम्ही कोंबड बकर कापलं, पण माणसं ब्रह्माला जाणणारा कोण आहे? ब्रह्माला जाणणारा कोण आहे? मनुष्य आहे. हा, मग मनुष्य ब्रह्माला जाणार आहे. मग माणसं कापणारी पण आहे ती काय काय आहे ती का नाही? मला सांगा, नेदरलँडला एखाद्या जंगलात कधी जावा, आपला जर प्रसंग नाही येत, तिथले आदिवासी माणूस बिनूस अनोळखी दिसला की त्याला काय करते? खायला करते खाते. जसं तुम्ही कोंबडी बकरीला खाता, चावा चावा. कुणाला खाता? अनेकांच्या कापिते माना, एकाच्या कापिते माना, अनेकांच्या कापिते माना, अनेकाच्या कापिते माना. मला पार नाही, मला पार नाही. यमपुरी भोगावया, यमपुरी भोगावया. ते करती उसनवरी यमपुरी भोगावया. म्हणजे माणसं कापलं म्हणजे मी त्या दरम्यानच सांगितलं नाही. एखाद्याचं 50 लाख बुडवणं, 20,000 बुडवणं, 10,000 रुपया बुडवणं, हे म्हणजे माणसं कापणं. गोड बोलणं आणि विश्वासघात करणं, हे माणसं कापणं आहे. काय? माणसं. नेदरलँडचं म्हणजे खेम्या करून खायासाठी मी सांगितलं नाही, पण इतरांना फसवलं. खरं बोलून खोटं बोलून तुम्ही धंदा केला, पैसा कमवला. साधू संत कसं ओळखायचं? परत धनावर डोळा नाही पाहिजे, दुसऱ्याच्या धनावर डोळा. मग तो चांगला जरी वक्ता घेतला असला, पोपटावाने जरी बोलत असेल, पण गावाचं गोळा करून जात असेल तर तो साधू नाही. ऐसे कैसे झाले बंधू, ऐसे कैसे झाले मनसी साधू कर्म करून वरती साधो, ऐसे कैसे झाले बंधू, ऐसे कैसे झाले बंधू.
येत नाही. गाभगरूपी साता असन ग्रंथ तुम्हाला सांगतात, आरसा आहे तो. पारदर्शकता माणूस कसा वाटा, दुसऱ्याच्या जनावर डोळा, दुसऱ्याच्या बाईवर डोळा, परधन परस्त्री आणि परधन विटाळाप्रमाणे त्या साधून मानलं पाहिजे. मग ती स्त्री जरी सात्विक असली तरी विठ्ठल आणि तिसरं सोपं सांगतोय, त्याच्या उलट वागायचं. उलट वागणारा सात, त्याच्या उलट जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देची काय सांगितलं साधू ओळखाय ह्याच्या उलट वागणारा. तीन तीन गोष्टीवर तपासलं की गावतं माणसं असे येते कराय. काय कार्यक्रम नाही एकदाच कार्यक्रम होणार आहे, मोठाच आणायचा ना, मोठा आणून पण हा ते त्या जागा तुम्ही ही करा ना. जे कारंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव. गरज आहे बाबा, एखादं शिक्षण अडकले पैशा अभावी किंवा त्याला शिक्षण थांबले, स्टॉप झाले, त्याला शिक्षणासाठी पैसे द्या. एखाद्याला औषध पाण्यासाठी, गोरगरीब असेल औषध पाण्यासाठी द्या पैसा. एखादे वयस्कर असेल, वयस्करला आपली काय मदत होत असेल ती करा. हे मोठा कीर्तनकार आणण्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. टाटा बिर्ला जरी असेल आणि त्याच्याकडे भगवंताचं नाव नसेल तर तो त्याच्यासारखा भिकारी कोण. आणि जरी एक टाइम खायला माग असेल पण अखंड सुदामासारखं अखंड भगवंताचं नामचिंतन असेल त्याच्यासारखा श्रीमंत कोण. मग संसार रावणाचा तुम्ही संसार फक्त सांगतो. रावणाची किती सोन्याची घर होती. शुद्ध कांचनाची सोन्याची घर होती, सोन्याची घर. बायका किती होते 80,000. पण ती कोणाच्या हाती होती मागाशी सांगितलं, कोणाची गोळ्या बाबाची. पण 80,000 बायका प्रत्येकाच्या सोन्याच्या घरामध्ये होती. पब्लिक तुमच्याकडे 10-5 माणसं माग असली तरी तुम्ही तोरा चालताय. 4-5 2-3 जरी माणसं असली तरी ठेव्या चालताय. त्यावेळेस किती इलेक्शनला उभं राहायला इतर माणसं गोळा करायची गरज नव्हती. 80,000 बायका 1.25 लाख. मला सांगा घरात एवढा गोतावळा होता तो इलेक्शन मध्ये. पण शेवट त्याचे दिली होती कोणी लंका गोळ्या बाबांना. नेली कोणी नेली मारुतीला त्यानं शिफ्टीनं काय केली. मग मला सांगा कोणी परत हे केले. देता देवविता नेता निविता येते याची सत्ता काय आहे. मग मला सांगा ही संसारात बलाढ्य असणारा रावण संसार करीत असताना त्यानं 3 प्रतिज्ञा केल्या. सोन्याला सुगंध, स्वर्गाला शिडी, समुद्र तुम्हाला माहित आहे की निघू का. मला सांगा ह्या 3 रावण साधा सुद्धा नव्हता. प्रथम पूजावा गणपती, धन्य ती भारतीय संस्कृती. असा असणारा गणपती बाप्पा काय काम करायचा होता. गाड ओढे गजानन, निर्बुद्ध असणारा गाड, डोकं बुद्धीची देवता कोण गणपती बाप्पा. आणि निर्बुद्ध असणारा प्राणी ओढण्याचं काम गणपती बाप्पा. दाढी गुंडा कोण होता. खंडेराया. 6वी 5वीला लिहिते आपल्या कपाळावर. कधी उचलायचं किती याला आयुष्य काय काय काय.
लालाटी लिहिले ते जेथे जाऊ तेथे कपाळ सरीचे लाभ तो संताशिवाय काही लाभ नाही. मग एवढा बलाढ्य असणारा 33 कोटी देव मग एवढा बलाढ्य असून सुद्धा त्यानं 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. सोन्याला सुगंध, समुद्र गोडा, शिडी, स्वर्गाला तर त्याला करता आल्या. मला सांगा येतोय का सोन्याला वास? घेऊन बघा, समुद्र जाऊन बघा आहे का गोडा, आणि स्वर्गाला शिडी आहे का? मला सांगा, माणसं एवढंच काम चांगलं करतात, बायमानानं माणूस मरू द्या नाहीतर परमार्थ करून मरू द्या, पण तेवढं एक चांगलं माणूस काम करतात, मेल्यानंतर त्याला पदवी देतात. कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी विठ्ठल. मला सांगा, आपला बंगला, गाडी, मोटार, एक बायको, कुठं अगरबत्ती लावतो रावणाच्या पुढं? त्यानं केलेल्या 3 प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही. त्यामुळे मी याव करील आणि त्याव करील ही प्रतिज्ञा करायची काय गरज आहे का? आहे का गरज? सामान्य माणसानं. म्हणून संत महात्मे तुकोबराया सुद्धा अभंगाच्या पहिल्या सेवेसाठी घेतलेला अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराया सांगतात, आलिया संसारा आलाय ना संसार, आम्ही तुम्ही संसार म्हणतो ते रावणानं अति उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण जमला. आपण सुद्धा लय करण्याचा प्रयत्न करतो. संसारात राहा, फक्त चित्त कुठे ठेवा, कारण आपल्याला दिलेलं विहित कर्म करावंच लागणार आहे. आणि विहित कर्म करत असताना भगवंताला जसं होका यंत्र माहित आहे, असं गार तुम्ही फेकून टाका, ती दक्षिण उत्तर स्थिर राहत. काय होतं, कसं फेका तुम्ही, तसं आपण कर्म करीत असताना, संसार रूपी कर्म करत असताना आपलं चित्त त्या भगवंताकडं चित्त ठेवलं पाहिजे. आणि एकदा चित्त भगवंताचं अखंड चिंतन केलं की तुम्ही शरण त्या पांडुरंगाला घ्या. आलिया संसारा उठा, वेग करा अतिवेगानं, कारण क्षणभंगुर आहे. कारण हा देह कोणाचा आहे? काळाचा आहे. कारण घडी घडी काळ वाटयासी पाहे, अजून किती अवकाश. क्षणभंगुर नाही माझा
मधुर नाही बनवाचा पारे चालत थोडा मायाचा पारे चालत थोडा मायाचा चालत मग गाभण पाचा चालत मग गाभण पाचा पुढे विचारत राम जागा सुंदर प्रमाणे टाळ्या वाजवा बरं का. असं मंत्रमुग्ध होतंय. टायमिंग आपला आता जवळ येते आणि किती पण वेळ आपण करू शकतो ते गायनाशिवाय मृदुंग वादक आणि पीटी मास्तर. हे पीटी मास्तर बघा किती सूरबीर, किती वय आहे यांचं. इथं तुमचा सप्ताह मी काय म्हटलो की कशासाठी सप्ताह कीर्तन प्रवचन करायचे आहे. भवरोग. भवरोग म्हणजे काय तुम्ही विचारलं नाही. मी आपलं पुढे गेलो राहिला असतं का नाही. तुम्ही लक्ष द्यायचं नाहीतर महाराज इथं काही सांगेल आणि जाईल. तुम्हाला काय 2 पैसे तुमचं जळ लागेल पण आत्मकल्याण करण्याचं काम आपलं आहे. इथं आलं धर्ममंडपात तर आत्मकल्याण करून जायचं आहे. गौरव म्हणजे काय की संसार हा सुखाचा वाटणं हा गौरव. आणि इथं आल्यानंतर तो खोटा आहे हे औषध आहे. आणि संसार खोटा आहे. कितीही मिशा काढल्या तरी आज सांगायचं रावणाचा पूर्णत्वेला गेला नाही, आमचा तुमचा पूर्णत्वेला जाणार नाही. आणि आपण त्या मंदिरात गेल्यानंतर गोंदावलेकर महाराजांची प्रतिमा पाहिल्यानंतर एक समाधान वाटतं. तुम्ही गोंदावलेकर महाराजांना गेल्यानंतर तिथं बघा प्रसाद घेत असताना पहिला मंत्र आम्ही कॉलेजला असायचो देवडी कॉलेजला आम्ही प्रत्येक वेळी प्रसाद कारण 1 नंबरचा हॉटेलपेक्षाही सात्विक आहार गोंदावलेकर आणि मंत्र चालायचा कुठला श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम. श्रवण करून आपली अंतरंगातली बुद्धी शुद्ध होते. आणि ते गोंदावलेकर महाराज सांगतात धान्य तुम्ही महिला मंडळ पाकाडता का नाही त्या सुपत म्हणता ना इकडं. हा धान्य पाकडताना काय काय काढतो आपण त्यातनं खडे माती आणि पाकड बरोबर. आणि जे धान्य राहतं ते सार काय राहतं तसं आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप ब्रह्मात विलीन व्हायचे तरी सुद्धा आपल्याला अहंकाराचा खडा काढायचे. अहंकार मग मी कीर्तन करतोय माझ्यासारखा कीर्तनकारच नाही हे सुद्धा काय खडा आहे खडा. आणि असलं खड काढायचं बाहेर अहंकाराचा खडा काढायचा. ममत्वाची माती बघा आता ना तू माझ्याशिवाय राहत नाही माझ्याशिवाय बाळ झोपत नाही माझ्याशिवाय बायकोला करमत नाही. ही काय ममत्वाची माती आहे. ही ममत्वाची माती एक दूर करायची. ममत्वाची माती दूर केली. तिसरं पाकड. पाकड म्हणजे विकाराची विकार षड विकार आपल्यातलं दुर्गुण बाहेर काढायचे त्याला म्हणायचं विकार. हे काय करायचं पाकडच्या स्वरूपात बाहेर काढलं की आपण शुद्ध होतो. आणि असं शुद्ध झालो की आपण भगवंताचं नामचिंतन प्रेमानं करूया. विठोबा युद्ध
तुकाराम महाराज आजच्या सेवेसाठी घेतलेल्या दुसऱ्या चरणात सांगतात, देह हे काळाचे, हे कोणाचं आहे आणि कुबेर कोण आहे? रावणाचा सावत्र भाव होता. तप केल्यानंतर त्याच्याकडे ताकद आल्यानंतर त्यानं काय केलं पहिले? त्या कुबेराला हल्ला चढवला आणि त्याची संपत्ती लुटली, पण राहिली नाही. म्हणून ते काळाचे धन कुबेराचे, हे ते मनुष्याचे काय आहे? नेणारा देणारा कोण आहे? भगवान परमात्मा. आपल्याला आयुष्यात चांगले विचार, विवेकी आचरण, संतरूपी अभंग आपलं कर्म ठरवायचे आणि विवेकानं आचरण केल्यानंतर, संतांचं अभंगरूपी कर्म ठरवल्यानंतर आपल्या अंतरंगात शुद्धते निर्माण होणार आहे, शुद्ध आचरण होणार आहे आणि मग भगवंताचं नाव घेतलं. नाहीतर भगवंताचं नाव घेणारे काय कमी येते का? मला सांगा, रामानं टाकलेला दगड बुडाला का? टाकलेला बुडाला. आणि वानर सेना भक्त हनुमंतरायांनी टाकलेला समुद्रामध्ये काय झाला? तरला. बर रामानं च्या हातून दगड तरला नाही का? तरला नाही. कधी विचार केलाय का? कारण ज्यानं देवाला सोडलं, जी दगडाने देवाला सोडलं ते तरले नाही. ज्या देवाला, ज्या दगडाने देवाला धरलं, ज्या दगडाने, म्हणजे आम्ही तुम्ही दगड आहे. जर पशु प्राण्याने जर जीवन जगत असेल तर ते दगडावरची उपमा देता येत नाही. म्हणून आपलं सुद्धा दगड रूपे, पण हे दगड रूपे आपल्याला जर सागरातून तरायचे असतील, रामसेतू व्हायचा असेल, तर आपल्याला प्रभू रामचंद्राच्या शरण गेलं पाहिजे, संतांच्या चरणापाशी गेलं पाहिजे. त्यावेळी आपण काय होईल? तर या भवसागरातून तरुण जाण्यासाठी, नाहीतर प्रत्येक जण संस्कार घडवण्यासाठी, मला सांगा, मुलांचं संस्कार घडवण्यासाठी 80% मातृत्व शक्ती जास्त आहे. किती? 80%. आणि नंतर वडील. आता ज्ञानोबा माऊलींचा अवतार देवाचा होता, बरोबर? देवाचा अवतार येऊन सुद्धा ज्ञानोबा माऊलीने प्रश्न केला, बाबा, म्हणजे ज्ञानोबा माऊलीने आई वडील देहांत प्रायचित्त जायच्या अगोदर प्रश्न विचारला ज्ञानोबा माऊलीने की, बाबा, ब्रह्मा आणि आत्मा याच्यात काय फरक आहे? मग विठ्ठलपंत कुलकर्णी ज्ञानोबा माऊली जोड आणि आई रुक्मिणी माता. विठ्ठलपंत सुरेख उत्तर देतात. कशी संस्कारमय मुलं घडतात. देव कोटी जन्माला येऊन सुद्धा ज्ञानोबा माऊली उपजत ज्ञानी असून सुद्धा वडिलांना प्रश्न विचारतायत की, काय ब्रह्म आणि आत्मा यातला काय फरक आहे? त्यावेळी सांगतायत की, विठ्ठलपंत सांगतात, अरे, मी जर बाहेर समाजात गेलो तर मला लोक काय म्हणतात? विठ्ठलपंत. काय म्हणतात? विठ्ठल. पण मी घरी आल्यानंतर तुम्ही आम्ही मला काय म्हणता? बाबा. काय म्हणता? बाबा म्हणता, बरोबर? तसे ब्रह्म आणि आत्मा, मी व्यापक या जगतामध्ये मी ब्रह्मस्वरूपात आहे, पण तुमच्या प्रत्येकाच्या देहामध्ये मी काय? आत्मा म्हणून आहे. समजतंय? मी आत्मा आहे. ज्यावेळी हा देह पडून जाईल, देह काळ घेऊन जाईल, तेव्हा हा आत्मा ब्रह्मामध्ये विलीन होतो, ब्रह्मस्वरूपात त्या जगतामध्ये विलीन होतो. आता तुम्ही म्हणसाल, कसं? तुम्हाला पाण्यामध्ये आपलं काय दिसतं? प्रतिबिंब दिसत, आणि ते पाणी आटून गेल्यानंतर, म्हणजे प्रतिबिंब हे बिंबात मिसळून जात. कधी? आटून गेल्यानंतर. तसा आत्मा हा काय? प्रतिबिंब आहे आणि ब्रह्म बिंब आहे. मग मला सांगा, आत्मा प्रतिबिंब मिसळून कशात जातो? कधी? देह पडल्यानंतर काय होतो? पण जो अहंकारानं मी करतो, माझं 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 असं व्यवहाराने
व्यवहारानं जगून राहतो, तो जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकतो, पुन्हा जन्माला येतो, फजिती होती. मला सांगा, जन्माला आल्यानंतर तुम्हाला मला या संसारात सुख आहे का? मला सांगा, 75 वर्षाची सगळी माणसं एकत्र करा, 70च्या वरची, आणि संसार त्यांनी भरपूर अनुभवी संसार केलाय, त्यांच्या जवळ जावा. या संसारात सुख आहे का? विचारा प्रश्न, ते तुम्हाला चोख उत्तर देतील. आमच्या सारखी सांगतील पोपटाव आणि चांगलं आहे, ते क्षणभर क्षणिक सुखासाठी. कोणी होतो नीतिभ्रष्ट? आपण नीतिभ्रष्ट चुकीचे कर्म करूच नाही, कारण चुकीच्या कर्मामुळे आपला पेरा वाढतो. म्हणून तुम्ही आम्ही पुन्हा जन्माला येऊ नये, ब्रह्मस्वरूपात आपण विलीन व्हावं, तर अखंड चिंतन कुणाचं केलं पाहिजे? त्या भगवान परमात्म्याचं केलं पाहिजे. सतत त्याचं चिंतन केलं पाहिजे. इतराची उणी धुनी काढत बसायचं नाही, ह्याच्या त्याचे टिंगल टावाळी करायचं नाही, ह्याची त्याची चेष्टा मस्करी करायची नाही. कारण जर तुम्ही निंदा जर ऐकत असाल ना, तर तुकाराम महाराज त्यांना गाढव म्हणतात. काय म्हणतात? गाढव कान पसरून ऐके गदे. निंदा जर ऐकत असेल, दृष्टवाणी जर तुम्ही कान पसरून ऐकत असाल आणि तिथं कान घेऊन ऐकून त्याच्यावर भर देत असाल, तर गाढव. संतांचा सहवास करण्यानंतर आपला आमूलाग्र बदल होतच. पण काय वेळी मला सांगा, 20 वर्ष झाली, तरुण किती पाहिजे? तरुणांनी माळा घातल्या पाहिजे. ज्यावेळी तरुण बहुसंख्यानं माळा घालील, त्याआधी ह्या सत्याचा आवरेज निघत. जोपर्यंत माळकरी होत नाही, तिथं काळकरी कोण पाहिजे? तरुण पाहिजे. कारण तरुणा नटे हरी कीर्तना. तरुण हा पाहिजे, कारण व्यसनाआधी नको ते मोबाईल मुळे आपलं नको तिकडं वेळ वेस्टेज, आयुष्य वेस्टेज होते, आणि आयुष्य वेस्टेज जाते. आणि हे जाऊ नये म्हणून संतांचे विचाररूपी ग्रंथरूपी अभंग आपलं कर्म ठरवलं, तर मनुष्य जीवनात आलेल्याचं सार्थक होईल. आणि जर आपलं जीवनात सार्थक केलं नाही, तर पशु प्राण्यावाने आपण जीवन जगलो, आणि पशु प्राण्यावाने जर जीवन जगलो, तर कडे आपण पुन्हा पशु प्राण्याच्या जन्माला येतो. खंडित न करणे होणे गाढव पुत्र. बुद्धी म्हणजे भक्ती विना पशु म्हणजे केला आयुष्याचा नाश. जर तुम्ही पशु सारखा जीवन जगलं, तर तुम्ही आयुष्याचा नाश केला. म्हणून इथून पुढं आता समजलं ना, आपली केस तुकोबारायांच्याकडे द्यायची, आणि इथून पुढे मी विवेकानं आचरण करेल, भगवंताचं नामचिंतन करेल, आणि माझ्या मानवी जन्मात आलेल्याचं मी सार्थक करेल. कारण तुका म्हणे, जन्म आल्याचे सार्थक एकच, फक्त एकच. इथं काळ भैरव जरी बघितला, खंडेराया बघितला, तर देव जरी अनेक असले, मला जरी वेगळं पाहिलं, ह्यांना वेगळं पाहिलं, तरी हे शरीराने वेगळे आहेत, पण आत्म्यानं एकच आहे. सूर्य उगवला का आम्हाला सगळ्याला लावते, एकच सूर्य आहे. जगाला काय लावते? एकच आहे का नाही? प्रकाश. सगळ्याला प्रकाश भेटतो. तसा भगवान परमात्मा एकच आहे, आणि त्याला शरण जा, तुमचं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वरा करीत नसेल आणि भजन पूजन करीत असेल, गुरूंची सेवा करीत असेल, तरी ते चुकीचं आहे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. देव देश धर्म या तिन्ही गोष्टीबद्दल प्रेम, जिव्हाळा, आस्था, वात्सल्य आणि सर्वांचं भलं व्हावं हा विचार करणार. सर्वांमध्ये राम आहे,
माझ्या सासूला दुखवणं म्हणजे माझ्या पांडुरंगाला दुखवणं, माझ्या सुनाला दुखवणं म्हणजे माझ्या पांडुरंगाला, माझ्या मुलाला दुखवणं म्हणजे माझ्या पांडुरंगाला दुखवणं, माझ्या लेकीला दुखवणं म्हणजे पांडुरंगाला, सुनाला दुखवणं, बापाला दुखवणं, प्रत्येक जीवामध्ये पांडुरंग पांडुरंग पाहायला तर तुमचं कल्याण निश्चित आहे. आणि आपण ह्या धर्ममंडपात येऊन कल्याणच करून जायचं हे आपलं औषध आहे. औषध औषध संत रूपी आबाकाने चालणार नाही, त्याला कसलाच इलाज चालणार नाही. म्हणून आजपासून मी अभंग रूपी कर्म ठरवेल हा निश्चय बाळगून सतत इथे भगवंताचं नामचिंतन करेल, नित्य नियम करेल. एवढं बोलून झालेली सेवा काळ भैरव आणि जोगेश्वरी देवीच्या चरणी समर्पित करतो. आणि माझ्याकडून काही चुकीचे शब्द गेले असतील तर माझ्याकडे त्याचा दोष आहे, आणि माझ्याकडून जे चांगले गेले ते हरिभक्त गणपत महाराज भोसले तुमच्या परिचयाचे असतील. मला वाटतं हरिभक्त गणपत महाराज भोसले या पंचक्रोशीमध्ये ते माझे सद्गुरू आहेत, ते मी नातो आहे. आणि नातूचं रक्त नातू सारखंच असतं, आणि ज्याच्या सहवासात जसं येते तसं ती चिकटून येते. अहंकार हे कसं येतं ते आपलं शरीर कापून येतं, ते आपलं कर्म येतं ते. बघा आई वडील राहू दे असं बोलणार पोर बघून ते डांबळे सुद्धा ते आतून येत असतं. त्यामुळे आतून आपलं चांगले विचार आपण घरात निर्माण केल्यानंतर आपोआप मुलं सुद्धा सात्विक निर्माण होतात. पुन्हा एकदा त्या टाळ्यासाठी सगळ्यासाठी टाळ्या होत्या, त्या मिलिटरीसाठी टाळ्या होत्या, आणि कसं भोजनासाठी आणि इथं तर मुलं आणि पण त्यासाठी आले असतात. कारण आपल्याला कोणाने सांभाळावं तर ह्या धर्ममंडपात आली पाहिजे. ती जर मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये 2020 मध्ये जर गेली तर आपल्याला 2020 विवेकानं आचरण करण्यासाठी आपलं सप्तपूर्ण असं घ्या. जर शाळा असतील तर आपल्या शाळेला मुलांना सुट्ट्या द्यायचे तेवढे घ्या, पण मुलं ह्या प्रांगणात आली पाहिजेत. चांगले विचार, त्याच्यावर चांगले संस्कार घडावे हाच हेतू आहे. आम्हाला जास्त पैसे द्यावं हा हेतू अजिबात नाही. जय विठ्ठल. आताच्या ठिकाणी तिसऱ्या दिवसाचे कीर्तन सेवा महाराज सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांच्या सांगण्यावरून आले आणि महाराजांनी सुंदर अशी सेवा केली, त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्यातर्फे मी महाराजांचा ऋण व्यक्त करतो. उद्या रात्री ठीक 9 ते 11 वेळेमध्ये हरिभक्ती परायण